नमस्ते, फौजू ॲप यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे पकोडे। साबुदाण्याचे पकोडे बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। इथे 1 वाटी साबुदाणा हा रात्रभर भिजत घातला होता। बटाटा किसून घेतलाय आता एक वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि पकोड्यासोबत खाण्यासाठी 1 वाटी दही घेतलंय। तुम्हाला दही आवडत नसेल तर दही स्किप पण करू शकता। इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या कट करून मधोमध, एका मिरचीचे 2 भाग केलेत आणि 4-5 मिरच्या ह्या कट करून घेतल्या आणि इथं काळं मीठ घेतलंय। तुम्ही साधे मीठही वापरू शकता पण मी काळं मीठ घेतलंय। तर सर्वात पहिले यामध्ये हा बटाटा घालून घ्यायचा। नंतर हिरवी मिरची घालायची, मीठ घालायचं चवीपुरतं, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात पाणी घालायचं नाही। अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा तुम्ही। पकोडे खूप क्रिस्पी होतात, खायला पण खूप टेस्टी लागतात। ना मिक्सरला ग्राइंड करायची गरज ना काही। असंच भिजून घ्यायचं, तुम्ही बघू शकता। चांगलं मिक्स करून झालंय। हे भिजत नाही ठेवायचे, आता लगेच पकोडे बनवायला घ्यायचे। यामुळे पकोडे हे एकदम कुरकुरीत होतात। सर्वात पहिले मी कढईमध्ये तेल टाकून घेतले तापायला। तेल चांगलं तपू द्यायचं। तेल तापलं की नाही बघण्यासाठी थोडंसं टाकून बघायचं। तेल तापलंय चांगलं। मीडियम आकाराचे पकोडे बनवून घ्यायचे। गॅस कमी करायचा, मी शेगडीवर बनवते त्याच्यामुळे कमी करते। कमी गॅस केल्यामुळे आतून हे कुरकुरीत होतात ते मग, आणि कच्चे पण राहत नाही मग। हे अधूनमधून असे पलटी मारायचे। जोपर्यंत कुरकुरीत फ्राय होत नाही तोपर्यंत हे फ्रायच करत राहायचं। तुम्ही बघू शकता आपले पकोडे एकदम फ्राय झालेत। पकोड्यांना कलर पण छान आलाय। परत टाकून घ्यायचे। तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल तिखटही वापरू शकता।
दुसरा पण खाना चांगला फ्राय झाला आहे. थोडंसं सारण राहिलं आता 2-3 पकोड्यांचं. यातच मिरची पण फ्राय करून घ्यायची. मिरची फ्राय करताना ही पूर्ण टाकायची नाही, तडकते मग उडते, अंगावरती पण तेल उडतं. त्याच्यामुळे ही मधोमध अशी कट करून घ्यायची आणि नंतरच फ्राय करायची. यातच मिरची पण फ्राय करते मी. मिरची पण फ्राय झाली. सर्वच पकोडे फ्राय झालेत. तुम्ही बघू शकता आपले साबुदाण्याचे पकोडे एकदम क्रिस्पी झाले. मिरची पण चांगली फ्राय झाली. त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं. दह्यामध्ये थोडंसं काळं मीठ वापरले, हिरवी मिरची घातली थोडीशी. तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जय.